एनडीएच्या प्रमुख नेत्यांची उद्या दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक। देशातील राजकीय सद्यस्थितीवरती चर्चा होणार असल्याची माहिती। सर्व घटक पक्षांना बैठकीचं निमंत्रण। पालकमंत्रीपदासाठी महायुतीमध्ये फॉर्म्युला ठरला। जिल्ह्यामध्ये ज्या पक्षाचे आमदार जास्त त्यांच्याकडेच पालकमंत्रीपद। मुंबई, रायगड, संभाजीनगरसह 11 ते 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच। मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणावरून अंजली दमानिया यांचे धनंजय मुंडेंवरती गंभीर आरोप। धनंजय मुंडे आणि आरोपी वाल्मिक कराडचे आर्थिक संबंध। दोघांचे एकत्रित नाव असलेले जगमित्र शुगरचे 6 सातबारे एक्सपोज्ड। मुख्यमंत्री फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं। मागच्या वेळी पालकमंत्रीपद भाड्यानं दिलं होतं। सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवरती निशाणा। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायती 9 जानेवारीला बंद। अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून बंदची हाक। कोल्हापुरातील काळंबावाडी धरणाच्या गळतीची तज्ज्ञांच्या समितीकडून पाहणी। लवकरच गळती काढण्याचं काम सुरू होणार। पुढारी न्यूजनं सर्वात आधी दाखवली होती बातमी। दोन वर्षात ठाणे जिल्ह्यातील 93 हेक्टरहून अधिक कांदळवन नष्ट। सरकारच्या वनसर्वेक्षण अहवालातून धक्कादायक माहिती समोर। मुंबई शहर आणि उपनगरातील कांदळवनांची ही झाली आहे हानी। बेकरीत मिळणाऱ्या नरम पावांची किंमत वाढली। लादीमागे 3 रुपयांची दरवाढ। त्यामुळे वडापाव पावभाजीही महागणार।